गोटाकुले ना सर? गोटा फोडे 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 डीडी न्यूज ना? हो. रुक रे हिला मत का 2 मिनट बाईट घ्यायचा आहे. काळ्या फीत लागलेलं भाऊ हात खाली करा. काळ्या फीत दिसू देते. स्वप्नील सोनोने. मी महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना उपाध्यक्ष आहे. आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे ते आमच्या जे काही अन्यायकारक आमच्यावर जे काही पशुसंवर्धन विभागावर जे काही शासन निर्णय निघाले आहेत त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही ते सगळे उपस्थित झालेलो आहोत. आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचे निवेदन सादर करणार आहोत. याच्यामध्ये 10/10/2024ला आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या पूर्ण डिपार्टमेंटची पुनर्रचना झाली होती आणि ज्याच्यामध्ये बरेचसे नवीन पदनिर्मिती झाली होती. पण आज 1.25 वर्ष 1.5 वर्ष होऊनसुद्धा त्या पदांची कुठल्याही प्रकारची भरती नाही झाली आणि त्यामुळे आज काय झालं की जो की आमचे पशुवैद्यकीय अधिकारी फील्डवर काम करत आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त कार्यभारचा ताण आहे. नॉन टेक्निकल वर्क NDLM एंट्रीजसारख्या नॉन टेक्निकल कामचं वर्कलोड आहे आणि ते काम न करत असल्यामुळे आमच्या लोकांवर दबाव देऊन आमच्यावरती अन्याय करण्यात येतो. तसेच आज आमचे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहे जे 5.5 वर्षाचा BBSCचा डिग्रीचा कोर्स करून काही जे अधिकारी आहेत मोस्टली ते पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं करून काही अधिकारी जे 3 वर्षाची PhD करून सुद्धा या डिपार्टमेंटमध्ये आहेत. पण आमचं एकमेव डिपार्टमेंट असं आहे की आमचा क्लास 1 अधिकारी असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं आम्हाला वाहन नाही, सुखसुविधा नाही आहे किंवा इंटरनेट मोबाईल लॅपटॉपसारख्या सुविधा नसून आमच्या वैयक्तिक मोबाईलवरून आम्हाला ह्या सगळ्या एंट्री करण्यात भाग पडल्या जातं. तसेच जे काही आपल्या महिला भगिनी आहेत ज्या काम करतात अशा ठिकाणी त्यांच्या बेसिक ज्या सुखसुविधा टॉयलेटसारख्या आहेत ह्यासुद्धा उपलब्ध नाही. याच्यावरसुद्धा वारंवार आम्ही मागणी करूनसुद्धा कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाही. तर आज आम्ही ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत तसंच बायोमेट्रिकसारख्या ज्या फेस याची अटेंडन्स लावण्याकरिता आमच्यावरती दबाव टाकण्यात येत आहे. कारण आम्ही जे फील्डवर काम करणारे अहोरात्र काम करणारे लोक आहोत. आम्ही कधी वेळेचं बंधन पाळत नाही. रात्री बेरात्री लोकांना पशुशी रिलेटेड जे काही सेवा असतात ते आम्ही देत असतो. अशा वेळेस आम्हाला त्या बायोमेट्रिक आणि वेळेच्या बंधनामध्ये बांधून आम्ही एकाच टायमाला तिथे दवाखान्यात उपचार हजर राहावं अशी शासनाची अपेक्षा असताना पण आम्हाला जर फील्डवर जायची वेळ पडली तर अशा वेळेस मग आम्ही तिथे गैरहजर दिसणार आहे. याचासुद्धा आम्ही निषेध करतो. तसेच जे आता नवीन वेळ बदली बाबत जो शासन निर्णय निघाला आहे त्याच्यामध्ये जर आपण वेळेचा कॅल्क्युलेट केला 8 ते 5 पर्यंत आम्हाला दवाखान्यामध्ये काम करण्यासाठी सांगितलं आलं. जर तुम्ही पूर्ण तासांचं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 50 तास हा कामकाजाचा वेळ येतो. हा कुठल्याही मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या इथे संयुक्ती नाही आहे. कारण इतर कुठल्या ऑफिसला गेलं तुम्ही 42-43 तासच काम करायचं असतं पण आमच्याकडे 50 तासात. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो आहे.